सगळी सृष्टी ही पंचमहाभूतांनी बनलेली आहे. पंचमहाभूतांशिवाय काहीच होऊ शकत नाही, कारण तीच आहे खरी सृष्टी, तोच आहे निसर्ग. तर पंचमहाभूतांचं एक सूत्र घेऊन येत आहेत वॉरियर ग्रुप. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. आपण जेव्हा म्हणतो की एक ऑडिशन राऊंड असतो, तर हा थोडासा ऑडिशन राऊंड सारखा झाला. पहिली फेरी सुद्धा नाही झाली, पण याच्यातली जमेची बाजू एवढीच आहे की थॉट मोठा होता. पंचतत्व त्यातून काय आहे की जर अग्नी, वायू आणि जळ या तिन्ही लेवलवर हल्ली युद्ध चालू आहेत. गोष्ट कळली, पण ती दाखवताना तेकवांदो तुमचं जे खरं जी गोष्ट आहे की किक्स, तुम्ही पहिल्या फेरीत जे केलं होतं ना, बाउन्सिंग, जम्पिंग, कोऑर्डिनेशन्स, फ्लाइंग किक्स, कोरिओग्राफी सुंदर होती. पण आज असं वाटलं की खजिना संपलाय का. तिसऱ्या फेरीत मला असं वाटते की हे करायला नको होतं. कॉन्सेप्ट होता, फक्त त्याचं एक्झिक्युशन चांगलं नव्हतं. पण त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं आमचं मन थोडंसं खट्टू झालं असं म्हणू शकतो आपण. बरोबर आहे मकरंद बोलला ते अगदी 100%. कारण कॉन्सेप्ट अतिशय इंटरेस्टिंग होती. जेव्हा तुम्ही आलात आणि मी म्हटलं अच्छा आता या तिघांमध्ये कोण सर्वश्रेष्ठ आहे हे आता ते ठरवणार वगैरे. काय झालं की थोडंसं कुठे कुठे ॲक्टमध्ये रिपिटेशन आली आणि आता तिसऱ्या फेरीमध्ये येऊन खरोखरच प्रत्येक पाऊल इतकं महत्त्वाचं ठरलंय की त्याच्यामध्ये तो जोश आणि तो उत्साह नसेल तर कुठेतरी तो मग प्रभाव थोडासा फिका पडल्यासारखा वाटतो. कॉन्सेप्ट उत्तम आणि परत एकदा जे काही केलं तुम्ही ते अगदी 100% केलं. उर्मिलाजींची पदकं गुलदस्त्यात. मकरंद सर तुम्ही किती पदकं द्याल? 7 पदकं. 7 पदकं मकरंद सरांनी दिलेली आहेत.